ये नियताः प्रणता स्मतां सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते। देहि सौभाग्यमारोग्यं देहि मे परमं सुखं रूपं देहि जयो देहि यशो देहि द्विषो जहि। ओम श्री मात्रे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। 2 दिवस आपण लक्ष्मी या पदाचं विवेचन आणि विस्तृत आणि व्यापक आणि अनाकलनीय असं चिंतन केलं. लक्ष्मीला आपल्या अंतर्यामी आणि विश्वामध्ये कसं पाहायचं, तिची उपासना का आणि कशी करायची, त्याची महत्ता, फलश्रुती हे सगळं आपण पाहिलं. आज आपण अनपगामिनी या नामाविषयी चिंतन करणार आहोत. ह्या लक्ष्मी तंत्राच्या 50व्या अध्यायातल्या 68व्या श्लोकापासून 69व्या श्लोकापासून सुरू होतं. या ठिकाणी थोडंसं वेगळं असं चिंतन आपल्याला दिसून येईल, कारण योग आणि ज्ञान या दोन्हीचा संबंध लक्ष्मीशी कसा आहे ते याच्यामध्ये जास्त प्रकारे सांगितलेलं आहे. लक्ष्मी इथे सांगते की माझं शरीर ज्ञानमय आहे आणि ते कुठे राहतं तर विष्णूच्या शरीरामध्ये, विष्णूच्या हृदयामध्ये. नुसतं शरीरात नाही तर विष्णूच्या हृदयामध्ये माझं ज्ञानमय शरीर आहे आणि पुण्यकारक असं आत्मज्ञान आहे आणि हेच माझं श्रेष्ठ योगज्ञान आहे. लक्ष्मी या नावामधल्या विविध छटा, अर्थछटा आपण बघितल्या. लक्ष्मीची विविध रूप म्हणजे निर्गुण निराकार म्हणजे अहंता रूप, सगुण निराकार म्हणजे मंत्रमय रूप, सगुण साकार रूप याची माहिती या ग्रंथामध्ये ठिकठिकाणी आलेली आहे. या संदर्भामध्ये देवी आता पुढे सांगते की तिच्याबद्दलचं ज्ञान म्हणजे तिचं ज्ञानमय शरीर आहे. जसं आपण म्हणतो ना की ग्रंथ हेच आपल्या ग्रंथामध्येच गुरूंचं सगळं वास्तव्य आहे असं आपण समजतो की नाही. ग्रंथ हेच गुरु आहेत. आणि समर्थांनी जसं म्हटलंय की माझी काया आणि वाणी गेली म्हणाला अंतःकरणी, तरी मी आहे जगज्जीवनी निरंतर. आणि दासबोध आत्माराम हे माझे स्वरूप सिद्ध. म्हणजे दासबोध आत्मारामाच्या रूपाने आपल्याला समर्थ रामदासांचं दर्शन होतं. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी ह्याच्यामुळे आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन होतं. ते त्यामध्ये आहे. तसं ज्ञानमय शरीर ते कसं आहे, त्यांचं ज्ञानमय शरीर आहे. तसं लक्ष्मीचं सुद्धा हे ज्ञानमय शरीर आहे आणि ती नारायणाची अहंत आहे. आपण पाहिलं मागे, त्याची पत्नी आहे आणि आपलं प्रिय माणूस कुठे असतो, आपल्या हृदयामध्ये असतो की नाही. तसं नारायणाची पत्नी, त्याची अहंता त्याच्या हृदयामध्ये राहते. आता हृदयातलं हे रूप स्थूल आहे का हो? ग्रंथ जे आहेत ते स्थूल रूप आहे का? शरीर आहे का खरं स्थूल शरीर? नाही. ते कसं आहे म्हणजे ते कसं अप्राकृत म्हणायचं त्याला. कसं म्हणायचं? अप्राकृत रूप. कारण स्थूल शरीराने ते नाही आहेत, पण ग्रंथरूपाने आहेत, ज्ञानरूपाने आहेत. म्हणजे त्यांचं शरीर कसं आहे? अप्राकृत आहे. प्राकृतिक शरीर नाही आहे आपल्यासारखं, अप्राकृत रूप आहे. आता हे अप्राकृत रूप कधी बिघडलं? एकमेकांच्या हृदयामधली एकमेकांची छबी कधी बिघडते? तर काही संघर्ष निर्माण झाला, काही संबंध बिघडले तरच ते होतं ना. त्याशिवाय होत नाही. म्हणजे आपल्या हृदयातली जी छबी आहे एकमेकांची ती प्रेम असेल तर कायमस्वरूपी राहते. तसं ज्ञानाबद्दल आपलं प्रेम आहे तर ज्ञानमय शरीर भगवंताचं आपल्याजवळ असतं. तसं लक्ष्मीनारायण इतके एकरूप आहेत की त्यांच्या हृदयातली एकमेकांची छबी कधी बिघडतच नाही. ते एकरस आहेत, एकत्व आहे दोघांमध्ये. आणि एका अर्थाने असं म्हणता येतं आपल्याला की लक्ष्मी स्वरूपाचं पूर्ण ज्ञान कोणाला असेल तर नारायणालाच, अर्थातच ना, शक्यच म्हणजे त्यालाच असणार आहे. कारण ती त्याची अंतर्भूत शक्ती आहे. आपल्या शक्तीची कल्पना, आपल्या शक्तीची जाणीव, आपल्या शक्तीचे काय परिमाण आहे हे आपल्यालाच माहिती असतं. तसं नारायणाच्या शक्तीचं ज्ञान कोणाला असणार आहे? नारायणालाच असणार आहे. आता हे आत्मशक्तीचं ज्ञान आहे ना. लक्ष्मीचं ज्ञान कसं आहे? आत्मशक्तीचं ज्ञान आहे आणि ते पुण्यकारक म्हणजे उपासकाला उन्नत आणि प्रगत करणारं आहे.
असं देवी आपल्याला इथे सांगते. ज्ञान अनेक प्रकारचे असते. समर्थ रामदासांनी दासबोधातला जो 5वा दशक आहे, त्याच्यातला 5वा जो समास आहे, त्यामध्ये ज्ञानाबद्दल त्यांनी खूप उहापोह केला आहे. ते म्हणतात, भूत, भविष्य, वर्तमान, त्याच्यानंतर वेदांचं ज्ञान, संगीताचं ज्ञान, व्यवसायाचं, सुवर्णरत्न परीक्षांचं ज्ञान, व्यवहार ज्ञान, अश्व, गज, श्वापद, पशु, पक्षी, यान म्हणजे वाहनं, वस्त्र, शस्त्र, धातू, नाणी, पाषाण, वृक्ष, काष्ठ, वाद्य, भूमी, जल, बीज, रोग, यंत्र, मंत्र, तर्क, अनुमान, कला, भाषा, रूप, सुगंध, कवित्व, वक्तृत्व, नृत्य, चित्र या सर्वांचं ज्ञान असतं की नाही. असं अनेकविध ज्ञान त्यांनी सांगितले. पण ते काय म्हणतात, की या ज्ञानाने सायुज्यता प्राप्त होणार नाही, सायुज्य मुक्ती मिळणार नाही. मग खरं ज्ञान कोणतं? ते आपल्याला सांगतात, की आत्मज्ञान हे खरं आहे. आपलं आपल्याला ज्ञान होणं हे खरं आहे. त्यांची ओवी अशी आहे, ऐका ज्ञानाचे लक्षणं, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान. तसं या श्लोकामध्ये लक्ष्मी काय म्हणते, की नारायणाची अंतर्गत आत्मशक्ती आहे, तेव्हा ते ज्ञान आत्मज्ञान आहे. आपल्या शक्तीचं ज्ञान आपल्याला आहे, त्यामुळे आत्मज्ञान आहे. नारायणाचं जी शक्ती आहे तिचं ज्ञान हे आत्मज्ञान आहे. आणि नारायण कसा आहे? सर्वांच्या अंतर्यामी आहे. उपनिषदामध्ये म्हटलं आहे, की अंतर्यामी असतो आणि सगळ्या शरीराला सांभाळतो. त्याच्या हृदयातली आत्मशक्ती त्याच्याबरोबर अंतर्यामी आहे. मग आता ह्या अंतर्यामी असणाऱ्या हृदयस्थ नारायणाला आणि त्याच्या हृदयात असलेल्या पत्नीला, म्हणजे आपल्या स्वतःच्या आत्मशक्तीला, आत्मश्री, तिला जाणणे म्हणजे आत्मज्ञान होय. आता इथं एक ज्ञान हा शब्द झाला, ते आत्मज्ञान. दुसरं ते काय म्हणते, की हे योगज्ञान आहे. आता योगज्ञान का म्हटलेलं आहे? तर योग म्हणजे जोडणे. हा शब्द युज धातूपासून तयार झाला आहे. आपली शक्ती जाणणं, त्या शक्तीशी स्वतःला जोडणं म्हणजे योग होय. तर हा कसा जोडायचा? तर अनेक मार्ग आहेत. है ना. प्रत्येक मार्गाला योग शब्द जोडलेला आहे. भगवद्गीतेमध्ये ज्ञानयोग, कर्मयोग, ध्यानयोग, भक्तियोग, बुद्धियोग असे योग आहेत. षड्दर्शनामध्ये पतंजली ऋषींचा योग आहे. तंत्रग्रंथामध्ये राजयोग, मंत्रयोग, लययोग, हठयोग हे 4 योग आहेत. असे योगाचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. पण काय होतं प्रत्येक योगानी, तर त्या त्या मार्गानुसार शेवटी साधक कोणाशी जोडला जातो? स्वतःच्या आत्मशक्तीशी. म्हणून देवी इथं आत्मज्ञानाला योगज्ञान असं पण म्हणते. लक्ष्मीतंत्रामध्ये आगम पद्धतीनुसार यमनियमांचे पालन राजयोगातही आहे, या आगमामध्ये पण आहे. म्हणजे राजयोग. मंत्रद्वारे उपासना आहे म्हणून मंत्रयोग. पुरश्चरण वगैरे करून ईश्वराशी तादात्म्य पावायचं आहे म्हणजे लययोग. नामस्मरणामध्ये दंग, जसं नामदेवांच्या कीर्तनामध्ये सगळे दंग, विठ्ठलसुद्धा स्वतः दंग होऊन जायचे. तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये असे जे दंग होणं जास्त, तो लय पाहुणे किंवा आपले गोरोबा कुंभार, किती दंग असायचे, ते लय झालेलं असायचं पांडुरंगामध्ये, त्याला म्हणायचं लययोग. आणि कुंडलिनी विकसित करणे हा हठयोग. असे 4ही योग आहेत. यांनी काय होतं तर लक्ष्मीनारायणाशी एकरूप होता येतं. म्हणून हे श्रेष्ठ प्रकारचे योगज्ञान आहे असं लक्ष्मी म्हणते. म्हणजे अनपगामिनी ह्या पदाचं चिंतन करताना, विवेचन करताना त्याचा अर्थ मुळात काही अनपगामिनीचा तर दूर न जाणारी. अपगामिनी न, अन म्हणजे नाही, दूर जाणारी नाही, म्हणजे दूर न जाणारी अशी लक्ष्मी. ती असं का सांगते तर कुठेच ती लांब जात नाही, कारण ती भगवंताच्या अंतर्यामी आहे. भगवंत सर्वांच्या अंतर्यामी आहे, त्यामुळे त्याच्या हृदयात असणारी लक्ष्मी आपल्या अंतर्यामी पण आहे. मग आपल्यापासून ती कधीही दूर जात नाही. बरं, तिचं ज्ञान कसं आहे? स्वतःचं ज्ञान आहे, आत्मज्ञान आहे. आणि ते कोणाशी जोडलं गेलेलं आहे? तर परमात्म्याशी.
त्यामुळे ते योगज्ञान सुद्धा आहे, असा या सगळ्या विवेचनाचा थोडक्यात सारांश आहे. आता ही दूर न जाणारी लक्ष्मी आहे. ती विष्णूच्या हृदयस्थ आहे, त्यामुळे ती कशी आहे? अक्षर आहे, शाश्वत आहे. भगवंतापासून ती दूर जात नाही. भगवंत भक्तापासून कधी दूर जात नाही. त्यामुळे भक्तापासून लक्ष्मी कधीही दूर जात नाही, अनपगामिनी आहे. पुढे आणखीन तिचं लक्षण सांगते की मी तेजस्वी प्रकाशाप्रमाणे आहे किंवा माझी कांती तेजस्वी आहे असं म्हणा. मी नेहमी शीत किरण चंद्रामध्ये वास करते, कारण चंद्र ही शक्ती कशी आहे? उष्ण शक्ती नाही आहे. लक्ष्मी कशी आहे? शांत शक्ती आहे, थंड शक्ती आहे. म्हणून ती चंद्रामध्ये राहते असं ती म्हणते. आणि चंद्र हा लक्ष्मीबरोबरच समुद्रातून आलेला आहे आणि पाण्यातून आल्यामुळे ती थंड आहे, शांत आहे. आणि शक्तिमान विष्णूची अविनाशी शक्ती म्हणून ती प्रतिष्ठित आहे किंवा तिथं वास करते असं म्हणा. काही काही शब्द थोडे जड जातात, म्हणून आपल्याला जे कळतात ते शब्द आपण वापरूया. इथं त्यांनी स्थिताहम अनपायिनी असं म्हटलेलं आहे. म्हणजे स्थित आहे, प्रतिष्ठित आहे किंवा त्या ठिकाणी वास करते. आता आपण ज्ञानमयी तनू बघितली की नाही. आता ती कशी दिसते ते ती सांगते. ही प्रकाशवती आहे, सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे, पण सूर्यासारखी तप्त नाही. चंद्राप्रमाणे शीतल आहे, म्हणून तिचा तेजस्वीपणा तापदायक नाही आहे, आल्हाददायक आहे. चंद्रशीत आहे ना, चंद्रामध्ये वास करते ती, चंद्राबरोबर असते, चंद्राबरोबर समुद्रातून आली आहे ना. चंद्राचा आणि तिचा अगदी जवळचा संबंध आहे, सारखेच आहेत दोघं. मग चंद्र शीत आहे आणि चंद्र हे तेजाचं रूप आहे असं दासबोधामध्ये समर्थांनी सांगितलंय. समर्थांनी अग्नीची शीत आणि उष्ण अशी 2 रूपं सांगितलेली आहेत. समर्थ म्हणतात, वायूपासून तेज झाले, उष्ण शीतळ प्रकाशले. तेज 2 प्रकारचे, उष्ण शीतळ. द्विधा रूप ऐकले पाहिजे तेजात. ती कसं काय हो? आश्चर्य वाटेल. तेज म्हटल्यानंतर तेजस्विता, दाह येतं की नाही, गरमपणा, उष्णता, पण ते नाही आहे. ते कसं आहे? समर्थ म्हणतात, उष्णापासून झाला भानू. उष्ण तेज म्हणजे सूर्याचं प्रकाशरूपे दैदिप्यमानू, म्हणजे खूप अत्यंत तेजस्वी प्रकाशरूप दैदिप्यमान आहे, आपण पाहू शकत नाही सूर्याकडे. सर्व भक्षक हुताशनू, दुसरं कोणतं रूप आहे तेजाचं? अग्नी. अग्नी पण दाहक आहे, अग्नीमध्ये तीव्र उष्णता आहे है ना, आणि तो सर्व भक्षक आहे, काही त्याच्यामध्ये टाकलं तरी जळून जातं. आणि तिसरं कोणतं आहे उष्ण अग्नीचं रूप? विद्युल्लता. आणि विद्युल्लता म्हणजे कसं? 2 रूपं त्यांनी सांगितली. उष्णापासून झाला भानू, प्रकाशरूपे दैदिप्य भानू, सर्व भक्षक हुताशनू आणि विद्युल्लता. हे झालं उष्ण रूप अग्नीचं. आता थंड रूप कोणतं? तर शीतळापासून आप, चंद्र, तारा आणि शीत. थंड अग्नीपासून काय झालं? अमृत, पाणी. आप अमृत, अमृतासारखं गोड पाणी. चंद्र निर्माण झाला, तारा आणि शीत, थंडी. आता परिसा सावचित्त होनी श्रोते. असं दशक 10, समास 3, 15 ते 17 ओव्या. म्हणजे कसं आहे? आता इथं जर लक्ष्मीशी जोडलं तर लक्ष्मी तेजस्वी आहे, पण शीत तेजामध्ये आहे. म्हणजे शीत का म्हणलं हे दासबोधावरून आपल्याला कळलं. त्यामुळे ती शांत आहे, शांत तेज आहे तिचं. तसं शक्तिमान अशा विष्णूच्या शक्तिरूपात राहते ना ती, म्हणून कशी अविनाशी. भगवंत कसा आहे? अनादि अनंत, अविनाशी, अव्यय असा आहे. तेव्हा ईश्वराच्या षड्गुणामध्ये वीर्य एक गुण सांगितलेला आहे की नाही. 6 गुण आपल्याला माहिती आहे, बल, ज्ञान, वीर्य, तेज असे गुण आहेत त्याचे. यश, त्याच्यामधला वीर्य हा गुण आहे. आता वीर्याचा अर्थ काय होतो इथं? की अघटित घडवले तरी थकवा येत नाही. वीर्याचा अर्थ ताकद आहे, असीम ताकद आहे. कशी आहे ती? तर कितीही कष्ट केले, कितीही गोष्टी घडवल्या तरी ते त्यांना थकवा येत नाही. त्याला म्हणायचं वीर्य, म्हणजे ताकद. इतकी ताकद आहे भगवान विष्णूची की सृष्टी निर्माण करणं, स्थिती करणं, लय करणं किंवा किती निर्मिती केली, काही केलं तरीसुद्धा त्याला कधीही थकवा येत नाही. असं त्याचं वीर्य आहे, अशी त्याची ताकद आहे.
त्याची शक्ती कधीही क्षीण होत नाही. म्हणून भगवंताची शक्ती कशी आहे? अविनाशी. आणि म्हणून लक्ष्मी कशी आहे? अविनाशी आहे. हं? पुढे ती काय म्हणते, की आता इथं आणखीन एक रूप सांगितले. म्हणजे आपण रूप किती पाहिली तिची? आत्मज्ञान आहे, योगज्ञान आहे, शीत तेजस्विता आहे. हे 3 झाले. आता आणखी एक, की मी जल आहे. अनपगामिनी शब्दाचं विवेचन आपण पाहतोय. तर मी जल आहे आणि द्रव होऊन वाहते. हा माझा मोठा गुण आहे. आधी मी सरस्वती होऊन मुनीला दूर घेऊन गेले होते. आता या ठिकाणी जलरूप सरस्वती म्हणजे नदीच्या रूपामध्ये ती स्वतःचं वर्णन करते आणि या ठिकाणी पुराणातली एक गोष्ट जोडली गेली. मुनीला दूर घेऊन गेले म्हणजे कोणाला? बघूया आपण. कोणती कथा आहे याच्यामध्ये ती पाहूया. कारण खूप संदर्भ या ग्रंथामध्ये येतात आणि आपल्या ज्ञानाची कसोटी लागते, की आपल्याला ते कळते की नाही हे बघावं लागतं. आता या ठिकाणी जलरूप आहे ना. चौथं, पहिलं कसं? ज्ञानरूप, दुसरं योगरूप, तिसरं जे आहे ते तेजस्विता, पण शीत तेजस्विता, आल्हाददायक तेजस्विता. आता चौथं काय आहे? जलरूप, जे सरस्वती नदीच्या रूपात. 3 रूपामध्ये श्री सूक्तामध्ये आपल्याला देवी दिसते लक्ष्मी. अग्निरूप, पृथ्वीरूप आणि जलरूप. ते आता बाकीचे आपण बघूया पुढे जाता जाता. त्यातलं जलरूप आपण बघूया. जल म्हणलं की वाहते. वाहणे हा जलाचा गुण आहे. आता हा गुण लक्ष्मीमध्ये आहे. कारण लक्ष्मी समुद्रातून उत्पन्न झाली आहे. तर या ठिकाणी ती सरस्वती म्हणून आहे. आता इथं सरस्वती म्हणजे वाणी नाही बरं का, तर जलदेवता आहे. कारण सरस्वती म्हणजे वाणीचं सुद्धा रूप आहे. तेही आपण हळूहळू पाहणार आहोत. या श्लोकामध्ये जलरूपाने लक्ष्मीने मुनीला दूर नेऊन नेलं. कोण मुनी आहे तिथे? तर वसिष्ठ ऋषी. कथा आहे पुढे. तर हा कथा भाग आहे. एक ती काय म्हणते, की एकदा तिने सरस्वतीहून मुनीला वाहून नेलं होतं. म्हणजे आता हे नाव तिला का मिळालं? अनपगामिनी, जलरूपा. हं? तर ते ती सांगते, की आता कथानक आपण पाहणारच आहोत. पण या श्लोकामध्ये तिने सरस्वती हे आपलं रूप पाहिलंय. आता लक्ष्मीतंत्र या ग्रंथामध्ये सत्वगुणप्रधान महाविद्या कशी आहे? सत्वगुणप्रधान महाविद्या हे लक्ष्मीचं रूप आहे असं म्हटलंय. आता 7 बीजमंत्र या ग्रंथामध्ये सांगितलेले आहेत. त्याच्यामधला ऐम हा एक बीज आहे. सप्तविद्या म्हटलंय त्याला. 7 बीजमंत्र जे आहेत त्याच्यामध्ये त्याला सप्तविद्या म्हटलंय. त्यातलं ऐम हे सरस्वती बीज आहे. सरस्वती म्हणजे कसे? श्रू सरती धातू आहे ना, म्हणजे गती असणारी, सरणारी. आता गती कोणाला आहे? प्रवाह कोणाचा आहे? तर नदीचा, जलाचा प्रवाह आहे. म्हणून द्रव हा तिचा गुण या स्वरूपाचा आहे. म्हणजे द्रवरूपता जी आहे ती तिला सोडून जात नाही. आता हे कशा संबंधी आहे? कथा काय आहे ते बघूया. आता कथानकाला जेव्हा ती म्हणते, की मुनीला मी दूर घेऊन गेले होते. तर ती कथा अशी आहे, की विश्वामित्र ऋषींच्या सांगण्यावरून सरस्वती नदीने वसिष्ठांना पाण्यात वाहून नेले होते. आता कथा काय आहे? तर वसिष्ठ आणि विश्वामित्र हे समकालीन होते. त्यांच्यामध्ये वादविवाद होता हा प्रसिद्ध आहे. ब्रह्मर्षी म्हणत नव्हते ना विश्वामित्रांना, म्हणून विश्वामित्र त्यांच्याशी सतत स्पर्धा करत होते. ती कथा आहे. तर वसिष्ठ ऋषींची कामधेनू राजा विश्वामित्रांनी मागितली होती. आता कामधेनू विश्वामित्रांकडे जाणे तिने नाकारलं. म्हणून त्यांनी वसिष्ठांशी लढाई केली. त्यात ते हारले आणि मग भगवान शंकरांची उपासना करून पुन्हा युद्धाला आले. तरीसुद्धा ते हरले. कारण काय होत होतं? तर तो जो वसिष्ठांचा ब्रह्मदंड होता, त्या ब्रह्मदंडामध्ये त्यांची सगळी शस्त्रास्त्र विलीन होत होती. कथा कदाचित आपल्याला माहिती असेल. जेव्हा हे विश्वामित्र त्यांच्याकडे
लढाईसाठी यायचे सैन्य, तेव्हा वसिष्ठ काय करायचे, आपला ब्रह्मदंड समोर करून ठेवायचे आणि त्यामध्ये त्यांची सगळी शस्त्रास्त्र विलीन व्हायची आणि नेहमी त्यांचा पराभव व्हायचा. त्यामुळे विश्वामित्रांनी काय केलं, की काय किती झालं तरी वसिष्ठांना आपल्याला जिंकता येत नाही, म्हणून त्यांनी शंकराची उपासना करून पुन्हा आले युद्धाला, तरीसुद्धा ते हरले. मग त्यांच्या असं लक्षात आलं, की क्षात्र त्याच्यापेक्षा ब्राह्मतेज हे वरचढ चढतंय, वरचढ आहे. मग विश्वामित्र होते क्षत्रिय, मग त्यांनी ब्राह्मण होण्यासाठी तपश्चर्या सुरू केली. त्याच्यानंतर पुढे खूप कथा आल्या. शूनशेप कथा आहे, त्रिशंकू कथा आहे. प्रत्येक वेळेला वसिष्ठ वरचढ होते आणि दोघांचं वैर काही मिटत नव्हतं. बरं, वैर वसिष्ठांकडून होतं का? नव्हतंच. त्यांना कोणाची स्पर्धा करायची नव्हती. पण विश्वामित्रांना त्यांच्याशी स्पर्धा करत होते ते. त्यांना त्यांच्यासारखं व्हायचं होतं. भयंकर महत्त्वाकांक्षी होते आणि म्हणून त्यांनी त्यांचं शत्रुत्व पत्करलं होतं. आता हा जो कथाभाग आहे, हा अनेक पुराणातून आला आहे, देवी भागवतामध्ये सुद्धा आलेला आहे. म्हणजे दोघांची जेव्हा विश्वामित्रांना ब्रह्मर्षी म्हटलं, तेव्हा त्यांचं वैर संपलं. वैर वसिष्ठांच्याकडून नव्हतं. मग म्हणजे तो तत्पूर्वीचा हा कथाभाग आहे. महाभारताच्या वनपर्वात अध्याय 130 मध्ये वसिष्ठांची कथा आली. जेव्हा विश्वामित्रांनी राक्षसांकरवी वसिष्ठांच्या शक्ती या मुलांना आणि इतर पुत्रांना सुद्धा मारलं. वसिष्ठांचा मुलगा शक्ती, त्यांचा मुलगा पराशर आणि पराशरांचा मुलगा व्यासमहर्षी. तेव्हा सगळ्यांना मारलं. आता आपला वंश राहिला नाही, म्हणून वसिष्ठांनी काय केलं, निराश झाले ते. सगळी मुलं मारली गेली, म्हणून त्यांनी काय केलं, स्वतःला पाशबद्ध केलं, बांधून घेतलं सगळ्या वेलींनी वगैरे आणि हैमवती नदीमध्ये त्यांनी उडी मारली. वसिष्ठांनी काय केलं, वेली वगैरे दोर आपल्या भोवती गुंडाळून घेतले, स्वतःला पाशबद्ध केलं आणि हैमवती नदीमध्ये त्यांनी उडी मारली. आता पाशबद्ध एवढ्यासाठी केले की पाण्यात पडल्यावर माणूस नैसर्गिकरित्या हातपाय मारून बाहेर यायचा प्रयत्न करतो, पण स्वतःला बांधून घेतलं की हातपाय मारून वर येता येणार नाही. मग काय झालं, बरं, वसिष्ठांसारखे महान तेजस्वी ब्रह्मनिष्ठ ब्रह्मविद वरिष्ठ असे ते असल्यामुळे नदीनेच त्यांचे पाश सोडवले आणि त्यामुळे काय झालं, त्यांना तिने वाचवलं. नदीने स्वतः वसिष्ठांचे सगळे पाश सोडवले आणि तिने त्याला वाचवलं. त्यामुळे हैमवती नदीला काय म्हणतात, विपाशा. आता आपण नदी विपाशा म्हणतो, सतलज, विपाशा, ना, तिकडे नद्या आहेत ज्या पंचनद्या म्हणतो, त्याच्यामध्ये विपाशा आहे. विपाशा म्हणतात तिकडचे लोक, वला ब म्हणतात संस्कृतमध्ये. विपाशा म्हणजे ज्यांनी पाश सोडवून दिले अशी. तसंच वसिष्ठांनी पुन्हा एकदा एक नदीत उडी मारली होती, पण ती नदीने काय केलं, त्यांना बुडवू नये म्हणून तिने 100 वाटांनी विभागलं स्वतःला. मध्ये तिने बेटच तयार केलं, म्हणून त्या नदीला नाव काय पडलं, शतद्रू, म्हणजे आताची सतलज. सतलज, विपाशा ह्या नद्या अजूनही आहेत. तिला शतद्रू म्हणजे आत्ताची सतलज असं नाव पडलं. म्हणजे दोन्ही वेळेला काय केलं, नदीने त्यांना बुडू दिलं नाही. हा कथाभागाचा रेफरन्स इथे आहे. आता तिने कसं वाचवलं तो पुढं सांगते ती, की पाण्याच्या जोराने वाहून गेलेल्या वसिष्ठांना पाहून ऋषी म्हणाले, सत्यप्रिय अशा वसिष्ठांना शत्रूपासून वाचव. म्हणजे कथा पुढे चालू आहे. वसिष्ठ ऋषी पाण्यात पडले, पाण्याच्या जोराने कोणी पण वाहून जातं. मग काठावर जे ऋषी होते ते सगळे पाहत होते की वसिष्ठांनी उडी मारली आहे. मग त्यांनी नदीला प्रार्थना केली की हे सत्यप्रिय वसिष्ठांना वाचव. कारण वसिष्ठ ऋषी हे महान ऋषी, सगळ्यामध्ये श्रेष्ठ ऋषी. त्यामुळे बाकीच्या ऋषींनी विनंती केली नदीला की अगं सत्ते, त्यांना वाचव, त्यांना नेऊ नकोस. म्हणून त्यांनी सरस्वतीला सत्ते असे हाक मारले, म्हणून तिला सत्यसंधा हे विशेषण पडलं. खूप सुंदर कथा आहे त्याच्यामध्ये आणि खूप सुंदर विवेचन आहे.
म्हणजे लक्ष्मी ह्या पदाचं, लक्ष्मीच्या विशेषणांचं, लक्ष्मीच्या नामांचं इतकं सुंदर वर्णन दुसऱ्या कुठल्याही ग्रंथामध्ये आपल्याला वाचायला मिळत नाही. तिला सत्यसंधा असं म्हणलं. म्हणजे सरस्वती कशी आहे? सत्यशील आहे, सत्यप्रिय आहे. हो ना? वसिष्ठांनी समाजामध्ये अस्मिता जागवली होती. त्यावेळेचं जे राज्य होती त्यावेळेला समाजामध्ये त्यांनी अस्मिता जागवली होती. कारण कोणी यायचं, कोणावरही हल्ला करायचा, थोडंसं अराजक होतं त्यावेळेला. आणि त्यांनी काय केलं, स्वयंशासित समाज तयार केला होता. कथाभाग पाहण्यासारखा आहे. आपल्यापैकी अनेक जणांना माहिती पण असेल, की इक्ष्वाकू जो राजा होता, तो इक्ष्वाकू राजाच्या वेळेला तसा लोक पद्धती होती, लोकशाही पद्धती होती. स्वयंशासित होते लोक आणि इक्ष्वाकू फक्त त्यांचा प्रमुख होता. त्यामुळे त्यांनी इक्ष्वाकूचं राज्य सुरळीत चालेल अशी व्यवस्था वसिष्ठांनी केली होती. त्यामुळे अशा तेजस्वी पुरुषाला वाचवणं आवश्यक होतं. म्हणजे निसर्गसुद्धा अशा तेजस्वी पुरुषांना कशी मदत करतो, हे आपल्याला दिसून येते, की जो समाजाचं हित करणारा आहे, जो लोकांचं हित करणारा आहे, जो लोकांचं कल्याण करणारा आहे, जो स्वतः सत्यसंध आहे, सत्यप्रिय आहे, सत्यनिष्ठ आहे आणि स्वतःचं सगळं जीवन जो लोकांच्या उन्नतीसाठी कष्ट करतो, खर्ची घालतो, अशा तेजस्वी पुरुषाला निसर्गसुद्धा मदत करतो, संकटातून त्यांना बाहेर काढतो, असं आपल्याला इथे दिसतं वसिष्ठ ऋषींच्या कथेवरून. त्यामुळे काठावर राहणाऱ्या ऋषींनी जेव्हा पाहिलं, की त्यांनी नदीत उडी मारली आणि ते पाण्याच्या प्रवाहाबरोबर जायला लागलेत, तेव्हा त्यांनी नदीला विनंती केली आणि नदी आणि वसिष्ठ दोन्ही सत्यप्रिय असल्याचा उल्लेख त्यांनी केला. म्हणून वसिष्ठांचं शत्रूपासून रक्षण करावं, असं त्यांनी तिला विनंती केली होती. तेव्हा त्या सरस्वती मी असल्यामुळे मी त्यांना शत्रूपासून दूर नेलं आणि त्यांना वाचवलं. म्हणून तेव्हा ऋषींनी माझं नाव काय ठेवलं? अनपगामिनी. माझं नाव काय झालं? अनपगामिनी. आता हा 9 अक्षरांचा मंत्र आहे आणि तो कसा आहे? तर सत्यापासून दूर न जाणारी लक्ष्मी, शत्रूपासून, संकटापासून रक्षण करणारी लक्ष्मी, असा अनपगामिनी शब्दाचा अर्थ आहे. असा खुलासा या ग्रंथामध्ये केला. मग हा मंत्र नवाक्षर मंत्र होता. ओम अनपगामिन्यै नमः. आता या मंत्राने काय होतं? हा मंत्राचा जप केल्यानंतर काय होतं? तर सर्व आपत्तींचं निवारण होतं. जसं वसिष्ठांच्यावरची आपत्ती टळली, तशी या मंत्र जपाने आपल्यावरची आपत्ती टळेल, संकटाचा नाश होईल. हा नवाक्षर मंत्र आपल्यासाठी अशा प्रकारे उपयुक्त आहे. मंत्र आहे ओम अनपगामिन्यै नमः. आपण इथे थांबूया. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः.